श्रोते हो नमस्कार. आजच्या कौटुंबिक श्रुतिकेमध्ये मी शीतल निमजे सर्व श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत शादी का लड्डू या श्रुतिकेचा भाग दुसरा. लेखन आहे उषा पाटील कोरडूकर. सहभाग आहे किशोर पुराणिक, उषा पाटील कोरडूकर आणि सीमंतिनी कोंडीकर यांचा. तर श्रोते हो, आपल्या मनामध्ये कुतूहल निर्माण करणारी श्रुतिका आज आपण ऐकणार आहोत. शादी का लड्डू या श्रुतिकेचा भाग दुसरा. हॅलो अनीश, अरे आज यावेळी कसा काय वेळ मिळाला बेटा? काय म्हणतोस? अरे काही नाही, सर्दी झाली आहे मला. हो, अरे नुसतं घरात सरदाळलेलं वातावरण आहे आपल्या सध्या. बाबांना सर्दी, मला सर्दी. हो ना, अवनीची आत्ताच थोडी कमी झाली आहे. हो का? अवनीने? अच्छा, अवनीने फोन केला होता. अरे वा, काय म्हणत होती? हो का? हां हां हो हो. अरे तुला सांगायचं राहिलं, बाबांचे मित्र आहेत ना दिलीप काका. हो तेच बडोद्याचे, त्यांच्या पुतण्यासाठी. पुतणे म्हणजे काय? कमाल करतो अनिश. पुतणे म्हणजे काकांच्या भावाचा मुलगा, म्हणजे दिलीप काकांच्या भावाचा मुलगा. हो हां, अवनीसाठी. बरोबर, अवनीसाठी विचारत होते त्यांना. अवनीसाठी विचारत होते ते. तुला सांगितलं अवनीने तर विचारतो कशाला रे पुन्हा? पुतणे म्हणजे काय आणि भाचा म्हणजे काय? नाही रे, नाही नाही, रागावून थोडंच बोलतेय मी. हां बोल बोल. हो का? अच्छा, टेन्शन आलंय म्हणे. टेन्शन आणि अवनीला? ती टेन्शन देते दुसऱ्यांना, घेत नाही. हो रे, लग्न म्हणल्यावर जरा गडबडलंय गाडं. बरं बरं, ते जाऊ दे. पण काय म्हणत होती अवनी? हो हो, आज गेली आहे भेटायला. प्रथम 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 नाव आहे त्याचं. हो पुष्कळ, हां बराच वेळ झाला, येईलच एवढ्यात. नाही रे बेटा, नाही नाही, प्रेशराईज कसं करू आम्ही बरं? हां पण उगाच काहीही अपेक्षा केल्या म्हणजे अवाजवी तर सांगायला नको का बाळा? नाही नाही, आपण सगळ्यांनी मिळून नीट विचारपूर्वक ठरवूया ना. हो, आणि तुलाही एखाद्या विकेंडला जमलं तर येऊन जा ना, बोलता येईल निवांत. आणि अनिश बेटा, अवनी बरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहा बरं का बाळा. हो रे, हो ती तुझ्यापाशी मोकळेपणाने बोलते ना. हो, तुम्हा दोघांना छान कळतं रे मन एकमेकांचं. मला फार बरं वाटतं रे बाळा. हो, आली वाटतं अवनी. मी ठेवते रे फोन. हो हो, रात्री बोलू निवांत. चल बाय बेटा, बाय बाय. या दमलीस का ग बाळा? हो ग आई, मी तासभर पडते हा जरा. प्लीज तासाभराने चहा करून उठवशील का ग मला? हो उठवते की. हो बाबाही येतीलच तोपर्यंत. एकत्रच घेऊ चहा मग. हं, झोप थोडा वेळ बेटा. हो. प्रिया, अवनी गेली होती का ग मुलाला भेटायला? हो गेली होती ना, आत्ता आलीये सुद्धा. हं, तासाभरापूर्वीच आलीये. अरे वा, कशी काय झाली म्हणे भेट? आल्या आल्या काही विचारलं नाही मी तिला, जरा दमलेलीच दिसली. उठेल आता एवढ्यात. बर, ठीक आहे ठीक आहे. मी जरा फ्रेश होऊन येतो. तू चहा टाक तोपर्यंत, मग एकत्रच घेऊ आपण चहा. हो टाकतेस चहा. बरं तुम्हाला काही खायचंय का? नाही नाही नाही, नको नको, खायला नको. चहा सांग फक्त. बर बर, ठीक आहे ठीक आहे, आणते. हां
आह. आई उठले ग मी. हो बाबा आले का ग? हो हो आले, फ्रेश होत आहेत. तूही जरा तोंडावर पाणी मारून ये बरं बेटा. आता झालाच आहे चहा माझा. चला या पटापट. ओके ओके आलेच आई. या या. आधी चहा घ्या बरं. आणेपर्यंत गार होतो बाई हिवाळ्यामध्ये चहा. दे दे आणि घ्या. काय बरं वाटलं. वा वा, आवडला वा. ना? Yes. काय चहा झालाय सुंदर. मस्त. वा बरं, मी काय म्हणतोय अवनी बेटा, भेटलीस का तू प्रथमला? नाही, कशी काय झाली भेट? कसा वाटला प्रथम? झाली भेट, झाली तशी चांगलीच झाली म्हणायची, पण पुरेशी भेट झाली नाहीये असं वाटतंय मला. ठीक आहे ना. अगं एकाच भेटीत सगळं कसं बोलून होईल? तेच ना. 2-4 वेळा भेटल्यावर व्ह्यूज क्लिअर होतात. हो ना, म्हणजे थोडासा अंदाज येतो एकमेकांचा. पण ना अवनी, ते फर्स्ट इम्प्रेशन म्हणतात, ते कसा वाटला मुलगा तुला? आई सिरियसली हा खूप बोरिंग प्रकार आहे बरं का. ही लग्नाची भानगड नसती ना तर मी आडव्या तिडव्या गप्पा मारत, ठासून बोलत, जोक्स मारत निवांत बोलले असते. पण हे लग्न प्रकरण म्हणजे एकदम खुलके बोलताच येत नाही बघ. खरंय. तो ही सावध आणि मी ही सावध. शी, हे असं काही भेटणं असतं का? मग फारच चमत्कारिक वाटतं ग असं भेटायला. आणि आणि असं एकमेकांना जज करणं तर अजिबात आवडत नाही बाई मला. अगं जज काय करायचं त्यात? जजच करणं असतं ते. अंदाज घेत घेत बोलायचं, तेही अगदी तोलून मापून. ही काय पद्धत झाली का जोडीदार ठरवायची? खरं आहे बेटा, पण दुसरं काही ऑप्शन आहे का? सांग बरं. एकमेकांना पारखून पसंत करून लग्न ठरवलं तर काही प्रश्न नसतो. किंवा हल्ली तुमची मित्रमंडळी असते ना, कॉमन मित्रमंडळी, ते सुचवतात ना तुम्हाला, याला भेट त्याला भेट, कम्पॅटिबिलिटी वगैरे. पण तसं काही नसेल तर अशाच फॉर्मल गाठीभेटी कराव्या लागतील ना. हो. मग याच औपचारिकतेतून हळूहळू अनौपचारिक भेटीपर्यंत पोहोचावं लागतं बेटा. खरं. अवनी बाळा, एकदम इतकी त्रासून जाऊ नकोस ग. काय ग बाई? त्रासून बिसून जात नाही का? तेच ना. मग काय. बोलो बेटा, शादी का पापड तो बेलना ही पडेगा. बेलना ही पडेगा. काय बेलना पडेगा? ते जाऊ दे. कसा वाटला मुलगा? काय काय झालं तुमचं आज बोलणं? म्हणजे इंटरव्ह्यूची पहिली फेरी कशी झाली? कशी झाली? जास्त करून करिअर संबंधीच बोलणं झालं बाबा आमचं. त्याच्या अपेक्षा, माझ्या अपेक्षा, असंच काहीतरी थोडस हो फार. का? बरं, बाहेर म्हणजे परदेशात वगैरे जाण्याचा काही विचार करतोय का तो? बहुतेक नाहीच, कारण त्याला इथे भारतातच चांगल्या संधी आहेत म्हणाला. अच्छा. आणि बाहेर सध्या तरी फार स्वागत होत नाहीये ना आपलं. खरंय. मग कशाला उगाच टांगून घ्यायचं स्वतःला, असं त्याचं मत आहे. हो ग, तेही बरोबरच आहे. नाही म्हटलं तरी थोडी अस्थिरता आहेच बरं का बाहेर. जर पुढे गेलो ना आपण तर मलाही बंगलोरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेतच. त्याला भेटण्यापूर्वी मीही त्या दृष्टीने सर्च केला होता. पण खरं सांगू का बाबा, काय? प्रथम ना मला तेवढासा ॲम्बिशियस वाटला नाही हो. म्हणजे असं कशावरून वाटलं तुला? म्हणजे तो त्याच्या करिअरबद्दल, प्रोफेशनबद्दल, प्लॅन्सबद्दल असं फार काही भरभरून बोललो नाही बघा. म्हणजे सगळं सांगत होता तो, पण शांतपणे. त्याच्या कामाचं स्वरूप, त्यातील त्याच्या संधी, त्याच्या कामाच्या अडचणी, हे सगळं बोलला होतो. पण समहाऊ मला ते जरा मिळमिळीतच वाटलं. अगं ती काय वांग्याची भाजी आहे का? ती मिळमिळीत आणि झणझणीत असायला. काही तुम्ही गप्पा बसा हो बाबा. नाही, पण यालाच म्हणतात जज करणं. अवनीबाई, आता तू ज्या गोष्टीला मिळमिळीत म्हणते आहेस ना, त्याच गोष्टीला आणखी कोणीतरी स्थिर, स्टेबल असंही म्हणू शकेलच की नाही? एक्झॅक्टली. पण काहीही म्हणा आई, चाम पाहिजे ना बरं माणसात. पार्टनर कसा एकदम चार्मिंग हवा ना. हे भगवान, तूच वाचव रे बाबा या मुलांना. अहो मिस चार्मिंग, अवनीबाई, लिस्ट मधल्या करिअर या मुद्द्याला मग टिक करायची का? बाबा, अशी वही पेन घेऊन बसू नका हातात प्लीज.
पटापट टिक करायला ती काय किराणा सामानाची यादी आहे अरे, का? कमाल आहे बाई, हात नाही बाई तुझी अवनी, हं, खरंच. मग नाही तर काय. नाही ठेवली ही बघ, ही पेन आणि वही बाजूला ठेवली. बर सांग आता अजून काय काय बोलणं झालं? विशेष असं काही नाही, हम्म. पण काय काय आवडतं ते विचारत होता तो मला, म्हणजे इन जनरलच असं. हम्म. हा, मग सांगितलंच की नाही, चमचमीत करायला नाही पण चापायला आवडतं ते. आई आता तू ठरव बरं आधी, कोणाच्या साईडनी आहेस ते तू. नाही रे बाळा, गंमत करत होते मी. म्हणे गंमत करत होते. पण काय सांगितलंस की नाही काही तू त्याला? मी सांगितलं सगळं. काय? मला सिनेमे बघायला आवडतात, स्ट्रीट फूड आवडतं, मित्रमैत्रिणींबरोबर गड किल्ले चढायला हा, ते तर पहिले आवडतात, सांगा. घरच्या घरी स्टँडअप कॉमेडी करायला आवडतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं जॉकी प्रेम सांगितलंय मी त्याला. पण ते मात्र जरा पचलं नाही हा आई, तुझ्या प्रथमाला. ए माझा काय प्रथम? आधी तू जाऊ दे मग माझा. बरं, जॉकी प्रेम तर नंतरचा विषय आहे. आधी तुझा अतरंगीपणा पचू दे बिचाऱ्याला. पण त्याला आणखी काय आवडतं, म्हणजे त्याची काही आवड छंद बिंद आहेत का काही? बाबा, हं? तो ना जरा शांत स्वभावाचाच मुलगा वाटला मला. म्हणून काय झालं? खरं तर तेच बोरिंग वाटतंय हो मला. अरेच्या, गंमतच करतेस तू आपली. अगं त्याला शांतपणा, समजूतदारपणा असं म्हणता येईल की आपल्याला. माझ्यासारखा आता शांत स्वभावाचा असेल बिचारा. अगाई हो. तुम्ही आणि शांत. अहो, साधं आईला हाक मारायची तरी प्रिये पहा, अगदी असं गाण्यातच बोलवता की तुम्ही तिला. उत्साहाने फसफसलेले असता तुम्ही नेहमी. अवनीबाई, अधून मधून इनो पावडर घालावी लागते बर का. बरं. मग असा उत्साह फसफसून वर येतो. फक्त इनो पावडर किती आणि केव्हा घालायची ते समजलं की झालं. बाबा आपली आई म्हणजे तो खतराच आहे हो. अरे मग तुला काय वाटलं? नाही पण गंमत जाऊ दे, पण अगदी प्रामाणिकपणे एक विचारू का? अहो, विचारू का? अगं विचार ना, विचार. काय म्हणतेस? प्रथमचं ना हे पहिलं स्थळ आलंय आपल्याला. हो. हं? मग आपण एवढी घाई करू नये असं वाटतंय मला. अगं. बघूया ना अजून एक दोन मुलं. काय हे प्रिया, काही बोलतेस का गं तू? अरे म्हणजे काय? अगं एकतर आपण लगेच काय हो म्हणायला बसलोय का? हो. आणि दुसरं म्हणजे स्थळ पाहणं म्हणजे का तुमचं साडी खरेदी करण्यासारखं वाटलं की काय तुला? अरे. का पालकाची मेथीची जुडी? काही काय? नाही ही साडी नको ती दाखवा, ही जुडी नको ती दाखवा. अरे अगं मुलगा चांगला असेल, नोकरी धंदा चांगला असेल, घरदार चांगला असेल तर बस. माणसं समजूतदार असावीत, सुसंस्कृत असावीत, सुविद्या असावीत एवढीच अपेक्षा आहे. होय हो, खरं बोलताय तुम्ही. मग हे सगळं आपल्या मुलीशी जुळणारं वाटलं तर स्थळ पहिलं असो की 10वं काहीच हरकत नाही. हा, शिबाई, मी तरी काय वेड्यासारखं बोलले? नाही ग, वेड्यासारखं नाहीये ते प्रिया. अगं तुझी भावना कळते मला. लेकीसाठी उत्तमातलं उत्तम घर मिळावं असं कोणत्याही आईलाच काय बापालाही वाटत असतच की. हो ना, खरंय. पण खरं सांगू का, आज 4 पैसे कमी मिळत आहेत, पण मुलात धमक असेल भविष्य घडवायची, तरीही मुलगी द्यायला मागे पुढे पाहणार नाही. हो खरंय. 4 पैसे कमी वगैरे नाही हो बाबा. प्रथमला ऑफिसने फ्लॅट देऊ केलाय म्हणून मी त्याबद्दल काही बोलले नव्हते. अरे, रेडीमेडची इतकी अपेक्षा करू नये गावनी. काहीतरी स्वतःच्या दोघांच्या कर्तृत्वासाठी शिल्लक ठेवा ना. दोघांनी मिळून घर उभं करण्यातला आनंद फार मोठा असतो बघ रे बेटा. हे मात्र खरंय. हो ना. व आपलं हे घर सुद्धा आम्ही दोघांनी असंच मिळून उभं केलं आहे. केवढं समाधान असतं बाळा त्यात. तेच पण आई, तुमच्यासारखा स्ट्रगल नाही करायचंय आम्हाला. अच्छा. मी आणि अनिशने पाहिलंय तुमचा अगं संघर्ष. नको वाटतं ते सगळं आता. आयुष्य फार संथ गतीने पुढे जातं आणि मग दमायला होतं बाई. अरे आम्हाला तर वाटलं होतं की आमची आवली म्हणजे झाशीची राणी आहे. पण काय आवली बेटा, हे बघ, आलाच ना आयुष्यामध्ये संघर्ष तर आपण सिद्ध असायला हवं. त्यासाठी ही इन्सेक्युरिटीची भावना मनातून काढून टाक. जोडीदार निवडताना आपल्याला जाणवलं पाहिजे की या माणसावर आपण विश्वास ठेवू शकतो. आज पगार भक्कम नसला
तरीही साथ देणारा हात भक्कम असला पाहिजे. खरंय बाळा, बाबा म्हणतात ते अगदी खरंय. बरं आणखी एक आई बस झालं ना ग आता, ओव्हरडोस होतोय बाई. बरं आता शेवटचा डोस. ओके, काय ग, पुढच्या वेळी प्रथमला भेटायला जाणार असशील तर जाणार आहेस ना, पण का दरवाजा बंद? आई जर जाणार असशील तर फापट पसारा बोलत बसू नका. बर. नेमकेपणाने बोला, हम्म. विचारा. त्यामुळे समोरचा माणूस कळतो अगं, आणि त्यासाठी काय विचारायचं, काय बोलायचं याचं आपलं होमवर्क सुद्धा तयार पाहिजे. काय समजलं? बापरे आई शपथ, कशाला या भानगडीत पडले मी अरे, यार. अरे. माझं ना डोकं गरगरतंय आता. डोकं गरगरत आहे, त्यासाठी माझ्याकडे उपाय आहे. गरगरणाऱ्या डोक्यासाठी रामबाण उपाय, आणि तो म्हणजे गरमागरम एक प्याली चाय. बरोबर? बरोबर. हा. श्रोते हो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका शादी का लड्डू या श्रुतिकेचा भाग 2 ऐकलात. लेखन होतं उषा पाटील कोरडूकर, सहभाग होता किशोर पुराणिक, उषा पाटील कोरडूकर आणि सीमंतिनी कुंडीकर यांचा. तर श्रोते हो, कशी वाटली आजची कौटुंबिक श्रुतिका याविषयीचा अभिप्राय जरूर श्रोते हो आमच्यापर्यंत पोहोचवा. तेव्हा श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शीतल निमजे आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया अशाच एका कौटुंबिक श्रुतिकेमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. रंगविले मी मनात चित्र देखणे, रंगविले मी मनात चित्र देखणे. आवडले वेडीला स्वप्न खेळणे, स्वप्नातील चांदवा, स्वप्नातील चांदवा जीवा